कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर सणकून टीका केली। अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख करून मुंबई गिळण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे? खास करून दोन व्यापाऱ्यांचा। आजच एक जण येऊन गेला, आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही। सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या, जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे, त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे, आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची। आता या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल। गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोडण्याचं दगडावर फोड, एकच आहे। पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका, म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले, ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले। आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची। आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत। तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली असून ते घरात बसलेले अजगर आहेत असा घणाघात बावनकुळेंनी केलाय। बघा बावनकुळे काय म्हणतात एक्सवर, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना निराशेनं घेरलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळत आहे। इतरांना अॅनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं, ते घरात बसलेले अजगर आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आमदार आदित्य ठाकरेंनी बोगस मतदानाच्या मुद्द्यावर आज आरोपांचा बॉम्ब फोडला। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासारखंच पॉवर पॉइंट सादरीकरण करत